ओ मेरे दिल के चैन भाग 6. मिस्टर राजेश शिर्के, तुमच्या कंडिशन्स माहीत आहेत आम्हाला, पण तुम्ही असा तडकाफडकी निर्णय घेतलाय. थोडा तरी वेळ द्या. एका पुरुषाचा अजिजी करणारा आवाज आला. सान्वी स्टाफ केबिन बाहेर उभी होती. दरवाजा किंचित उघडा होता, त्यामुळे आतला आवाज बाहेर क्लिअर नाही पण अस्पष्ट ऐकू येत होता आणि त्या फ्लोअरवर पूर्ण शांतता असल्यामुळे सगळं ठीकठाक ऐकू येत होतं. ही डील तुमच्याच फायद्याची आहे. नंतर तुम्हीच पछतावाल. मग मला काही बोलू नका आणि वेळेचं म्हणाल तर मी वेळेच्या पुढे असतो, मागे किंवा बरोबर नाही. त्यामुळे हीच वेळ आहे निर्णयाची. नंतर यू विल रिग्रेट. सान्वीने रणविजयचा आवाज ऐकला. हा माणूस नेमकं कशाबद्दल बोलतोय कसला? मला तर असं वाटतंय जवळजवळ धमकावतोय, सान्वी मनात बोलली. सान्वी दरवाजाला कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होती. का कोण जाणे, पण तिला आता जरा उत्सुकता निर्माण झालेली. ती कानातली सगळी शक्ती एकवटून आतलं संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करत होती की तेवढ्यातच किंचित दुरून मोठ्याने हाक ऐकू आली. सानू. ती हाक ऐकताच दरवाजाजवळची सान्वी इतक्या जोरात दचकली की ती त्या दरवाजावरच जाऊन धडपडून पडली आणि तो दरवाजा जो किंचित उघडा होता तो तिच्या धक्क्याने पूर्ण उघडला आणि सान्वी आतल्या स्टाफरूममध्ये धाडकन पडली. एका क्षणात काय झालं हे तिथे कोणालाच कळलं नाही, पण मनातच सान्वीने दिव्याला डझनभर शिव्या घातल्या. इतक्या जोरात कोणी हाक मारतं का? मी काय बहिरी आहे का? नालायक मुलगी, जरा म्हणून अक्कल नाही. सगळ्या इज्जतीचा भाजीपाला केला हिने तर. सान्वी तोंडातल्या तोंडातच बडबडत दिव्याला शिव्या घालत होती. तेवढ्यातच त्या दरवाजावर दिव्या धावतच येऊन उभी राहिली. सानू, काय झालं? तुला लागलं तर नाही ना? अशी कशी पडलीस? दिव्या तिला उठवायचा प्रयत्न करत बोलली. तर सान्वी तिच्याकडे खाऊ का गिळू नजरेने बघत होती. म्हणजे या भयामुळे हे सगळं झालं आणि हीच विचारते कशी पडली म्हणून. हा सगळा प्रकार स्टाफरूममध्ये असलेले रणविजय आणि त्याच्या समोर बसलेले एक गृहस्थ बघतच बसले. रणविजयने हे एक्सपेक्ट केलं नव्हतं की तो इथे सान्वीला भेटेल. रादर त्याला तिच्या नजरेत आज यायचंच नव्हतं, पण आता ती अनएक्सपेक्टेडली त्याच्या समोर होती. किती दिवसांनी दिसत होती ती वेगळी दिसते का? काहीतरी वेगळे पण दिसतंय खरं, पण काय? कदाचित मी खूप दिवसांनी बघतोय म्हणून असेल. रणविजय तिच्याकडे बघत मनातच बोलला. दुसऱ्याच मिनिटाला ती उठून उभी राहिली आणि रणविजयच्या समोर बसलेला तो गृहस्थ सान्वीवर ओरडलाच. डोंट यू हॅव मॅनर्स? हा स्टाफ रूम आहे, माहीत नाही का? सरळ आत घुसायला, ते सुद्धा हे असं? रणविजयचे डोळे मोठेच झाले. सान्वी काहीशी बावरली. सॉरी सर, ते चुकून माझा तोल गेला आणि दरवाजावर पडली. सान्वीने मान खाली घालून आपली चूक कबूल केली. तर दिव्या सुद्धा तिथे तशीच मान खाली घालून उभी राहिली. तिने रणविजयला बघितलेलं, पण तिने तिथे ओळख दिली नाही. नाव जस्ट द हेल गेट आउट फ्रॉम हिअर. तो माणूस पुन्हा खेकसलाच सान्वीवर. तशी सान्वी आपली बॅग उचलून तशीच धावत दाराबाहेर पळाली आणि दिव्या सुद्धा तशीच तिच्या मागे पळाली. त्या दोघी गेल्यावर रणविजय त्या व्यक्तीकडे डोळे सक्त करून बघत होता आणि बोलला. डीलची रक्कम आता दुप्पट झाली. बोलून ताडकन खुर्चीवरून उठून आपल्या लांब टांगा टाकत बाहेर निघून गेला. तो माणूस तर त्याच्याकडे बघतच राहिला. इकडे सान्वी धावतच खाली आली. ती थेट मागच्या गार्डनच्या दिशेने गेली. डोळे भरून आलेले काहीसे. तिला ओरडा पडला, त्याचं काही वाटलं नसतं तिला, पण तिथे रणविजय होता आणि त्याच्या समोर हे सगळं झालं.
त्याला तर आता बोलायला चान्सच मिळाला असेल मी किती मूर्ख डंबू आहे ते. ती मनातच बडबडत रडत नाक ओढत तिकडच्या बेंचवर बसली. रुमालाने आपले डोळे आणि नाक पुसत होती. आय एम सॉरी यार, माझ्यामुळेच झालं हे. मी असं अचानक आली नसती तर तू तिथे अशी पडली नसती. दिव्या तिथे धावत येत सान्वीला बोलली. सान्वीने फक्त तिच्याकडे पाहिल्यासारखं केलं आणि पुन्हा जमिनीकडे बघत आपले डोळे पुसत होती. पण तू तिथे अशी संशयास्पद उभी होतीस की मला काही समजेच ना. म्हणजे तू तिथे अशी का उभी होतीस? म्हणजे ती स्टाफ रूम होती माहीत होतं ना तुला? दिव्या तिला बोलतं करण्यासाठी बोलू लागली. आता सान्वी काय सांगणार होती की ती तिच्या भावाच्या डाऊटफुल संभाषणाला ऐकत होती. मी माझ्या म्हणजे आपल्या टीचरना शोधत होती. ते माझं प्रोजेक्ट सबमिट करायचं होतं ना. मला आतून आवाज आला बोलण्याचा. मला वाटलं की आपले टीचर आहेत म्हणून मी बघत होते की त्याच आहेत का ते. पण तू तेवढ्यात टपकलीस. सान्वीने कशी तरी सारवासारव केली. व्हॉट यू वॉन्ट नो? सान्वीचं बोलणं संपलं नव्हतं की तेवढ्यातच मागून एक भारदस्त आवाज आला. तसं तिच्या हृदयात अगदी धडकीच भरली. नथिंग दादा, सान्वी आमच्या टीचरला शोधत होती. तिला वाटलं. दिव्या पुढे काही बोलेल त्याआधीच रणविजय बोलला. आय डिडंट आस्क यू दिवी. मिसेस राज्य शिर्के बोलताय ना, तिथे अशा संशयास्पद का उभ्या होतात? एकतर त्याचं असं अचानक येऊन जाब विचारणं, तेही मिसेस राज्य शिर्के म्हणून हाक मारणं. सान्वीला काहीसं विचित्र वाटलं. सान्वी त्याच्याकडे बघत उभी राहिली. तिच्या नजरेत काहीसे ठाम भाव होते. पहिली गोष्ट, मी इथे माझे प्रोजेक्ट सबमिट करण्यासाठी आली होती आणि त्या स्टाफ रूममध्ये माझ्या टीचरनाच भेटायला गेलेले. पण तिथे तुम्ही आणि ते दुसरे गृहस्थ कोण होते काय माहीत. आणि दुसरी गोष्ट, मी आता मिसेस राज्य शिर्के नाहीये. आपला डिवोर्स झालाय. तुम्ही विसरलात का? मी आता मिस सान्वी भोसले आहे. माझ्यामुळे तुमच्या मीटिंगमध्ये डिस्टर्बन्स आला असेल तर आय एम सॉरी. सान्वी अगदी शांतपणे रणविजयला उत्तर देत होती. यावेळी तिच्या नजरेत कसलाही अवघडलेपणा नव्हता ना भीती होती. तिच्या नजरेत एक निर्भीडपणा होता आणि हाच तिचा बेबाक अवतार रणविजयला खटकत होता. ती जितक्या ठामपणे त्याला ती आता राजे शिर्के नाहीये हे सांगून गेली त्याने त्याच्या डोक्याची शीर तडतडायला लागली. कारण ती अजूनही राजे शिर्केच होती. पण हे तो सांगणार कसा होता तिला? ती त्याला उत्तर देऊन तिथून त्याच्या बाजूने निघून गेली. रणविजय काहीसा स्तब्ध झाला होता. त्याला अजूनही आठवत होतं जेव्हा 6 महिन्यांपूर्वी त्या दोघांचं लग्न झालेलं. त्यानंतर सान्वी रणविजय बरोबर किती शांत आणि काहीशी वचकून असायची आणि आता सडेतोड बोलून निघून गेलेली. 6 महिन्यांपूर्वी. सानू अगं अशी काय करतेस? दाद्याचं पण अचानक लग्न लावून दिलं ना आजोबांनी. मग तो सुद्धा टेन्स असणारच ना. यात आजोबांनी त्याला कोणताही ऑप्शन ठेवलाच नाही. असं असताना तू त्याच्या एक्सपेक्टेशनपेक्षा अगदीच विरुद्ध निघालीस. मग त्याचा जरा इमोशनल ब्रेकडाऊन झाला असेल म्हणून तो तुझ्या बाबतीत असा बोलला आणि वागला असेल. प्लीज हे सगळं विसरून जा. दिव्या सान्वीला समजावत होती. जेव्हा रणविजय त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये सान्वीबद्दल आजोबांना काही बाही बोलला. क्रमशः सान्वीला कधी कळेल की अजून तिचा आणि रणविजयचा डिवोर्स झालेला नाही आणि रणविजयला कधी कळेल त्याचं हृदय. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेच्या नियमित भागासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.